गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. बघा सकाळ सकाळचं वातावरण किती छान झाले आणि रोज तेवढीच फुलं फुलते ती. अख्ख्या गार्डनमध्ये सगळीकडे एवढंच एक झाड सगळीकडं फुललं या, अख्खंच फुललंय. त्याला लय दिवस फुले राहत नाही ती, पण आधी म्हणजे एक लवकर जात पण नाही ते. वाटा सारून काढल्यामुळे हिरवत असते दार. आणि कुत्र्यांनी आमच्या काय झाले, रोज तिथं भाजीतच जाऊन बसते ती, रोज भाजीत. अगं त्या भाजीत कशाला जाऊन बसती या, दुसरीकडे एवढी सावलीच सावली, साऱ्या दारात कुठं सुद्धा ऊन नाही या. चल इकडे या, त्यात बसली वय जाऊन, तेवढी नुसती बघती माझ्याकडं. काय राखाण बसलेले असते तिथे रस्त्यावर काय म्हणून. येडी कुठली हो, कुत्रीच, मग कोण दुसरं. तरी या खितं झोपले आणि एक तर कुठं लोळतंय काय माहिती, त्याचा तर तपासच नाही रातच्या धरणं. घर सारवून काढलंय खरं, पण जास्त त्याला हे झालंय, तेल सांडल्या ग आख्या घरात. हाय ना, असं वाटतंय का सगळीकडे तेल सांडलंय तुम्हाला. गाय रोज हिरवं गावात खाते टचून किती, पण माप नाही त्याला. हो ना, हा हिरवं गार छान मस्त. इकडं भाजी घातली शिजाय, कणिक मळी, प्यायचंय पण आता काय. जाऊन दे, चहा करा तर मी ती धुणं निर्म्यात घालती, गरम पाणी नेलं या म्हणलं सगळी कपडे वाईसती माझी पण आहेत ना, 2-3 दिवसाची कपडे म्हणलं धुवावते. तुम्ही ती रग ते ह्याच्यातली धुतली काय, त्या कॅटत होती ती त्यांनी नेली, कुठे आहे ती. ती पण म्हणलं धुवाव की, रग राहिली होती धुवायची, ती भारत यात्रा करून आलेला इकडं तिकडं लोळावलेली कुठं. हो पाणी कुठं, आता तरी कुठं लय पाऊस झालाय आपल्याला. तवा तळ्यात पाणी आल्यावर म्हणायचं लय पाऊस झालाय, तळ्यात येतात कपडे धुवायला तरी कटाळा येत नाही. पाणी तळ्यात आलं, ह्या तळं भरलं नाही कारण पाऊसच तेवढा नाही झाला. 15 दिवस आला, पण कसं मूर पाऊस होता ते सगळा. विहिरीला ह्यांना फुटलं एवढं पाणी, पण एवढं नाही, पण परत यायलाच पाहिजे, नंतर मग हाही पण आटून जातं. जर तिकडे गेली धार काढत होती तवा माझ्या मागं गोट्यात हिंडत होती, आता त्या विहिरीच्या कोपऱ्याला गेली. उंदरं धर काय धर बाय धर सारखे इतकी हिंडती ना, मी जिकडं जाईन तिकडं हिंडते. गुरं तिकडं बांधले तर लांब, तिकडच्या टोकाला बांधलं, ती दिसतंय का नाही काय माहीत नाही तुम्हाला, पण हाय तिकडं हाय ते. हितलं म्हणलं खाल्ल्याला परत फुटतंय ना, लांब लांब परत अख्खं तळं मोकळंच आहे कुठपण. पण काही कुणाची गुरं नसते ती काय नाही, शेरडं आहे ती बरं का बऱ्याच जणांची, पण नाही कुणी एवढं इतक्या ह्याच्यात आणत आमच्या घराच्या कडेने. बघावं म्हणलं सकाळ सकाळ रोजचं काय घडामोडी अपडेट. चिमण्या तेवढ्या आमच्यात लय वराट्यात, ती पण लय चिमण्या येतं, प्रत्येक कलरची चिमणी आहे. आता त्या काय घावत नाही तर दिसत नाही, त्या लय छोट्या छोट्या आहेत, प्रत्येक कलरच्या आहेत. फक्त आवाज तू वराडलेलं कळतं, सर काही नाही. कुरिअर पॅकिंग करायचे, काल सोमवार होता, पण मीच घरी नव्हते. आता आज अण्णा गेला कॉलेजला गाडी घेऊन, आता कधी येतोय माहीत नाही, 2 वाजता येतोय का काय येतोय. त्याने ते चष्मा टाकलाय बनवायला, तो आज आणाय गेला तर लवकर येत नसतो. मग बघू आता कसं होतंय कसं नाही, त्याच्या हिशोबाने कुरिअर पॅकिंग करून द्यायची. 4-5 जणांच्या इथं कालच्या ऑर्डर आल्यात, लसूण आणि सांडगे कुरडईच्या पॅकिंग करून द्यावा लागतील. ज्ञानेश्वरी चालली शाळेत, तिचं पण आवरते आतमध्ये तिकडं, काय कसल्या इण्या घालती काय जणू. मी कपडे निर्म्यात घालायला गरम पाणी आणलं होतं, मी थोडंसं गरम पाण्यात धुणं घातलं ना निघतं व्यवस्थित. धुण्याला बादलीत पाणी घेण्यापेक्षा आपलं आमच्या ब्लोअरच्या टाक्या होत्या ह्या, ती अर्धी कापली आहे, बरेच दिवस झालं त्यातच पाणी आपलं
धुवायला. रोजचं रोज धुणं धुवायचं, ओतून द्यायचं, दुसरं भरायचं. धुणं धुवायचं मस्तपैकी, पाणी घ्यायला नको, उठाय नको, बसाय नको. एकदा कपडे धुवायला बसलं की किती पण पाणीच पाणी, किती धुवायला, किती धुणंच. आता हा व्हिडिओ मी इथंच करणार आहे, संपवणार आहे. गुड मॉर्निंगचा बापू गेले दूध घालायला. आता वाढू काही येत नाही तर विचारायला काय हे 2 दिवसाचं व्हिडिओ ही त्या औषधाचा ह्याचा व्हिडिओ बघितला. त्यांच्याकडून इकडं औषध मारताना चुकून पलीकडे गेलं, त्याच्यामुळे ती जळलं होतं सगळं. झालं का हो मॅडम? असं वाटा ना का वाईस ती डोक्याला जास्त कमीच बटणं झाले ती वाईस. 1 2 3 3 1 2 3 4 सॉरी, म्हणजे असं वाटा ना का वाईस बटणं जास्त झाले आणि इथे एक आणि इथे एक आणि इथे एक लावले. आणि हो ना. माझी हेअरस्टाईल कशी वाटते तुम्ही कमेंट. अगं पण त्याला रिबन लावायचे असतात पांढरी, शाळेत जायच्या टायमिंगला. आणलंच नाही काय अगं रोज जरी तुला रिबीन आणून दिलं ना तरी तू म्हणणार रिबीनच आणलं ना. अगं माझी फ्रेंड आहे ना, म्हणजे माझी बेस्टी ना, ती अशी हेअरस्टाईल पाडून आली. ती म्हणली तू पण पाडून. हो म्हणजे शाळेत जाता का येण्या घालायला जाताय तुम्ही एकमेकीच्या? सेम पाडून येऊ. कपाटात दरवाजा लाव, कशाला उघडलाय? म्हणजे मी घातलंय, कमेंट करून सांग कशी वाटते. हा कमेंट करून सांगा कशी वाटते तिच्या जिपऱ्या. काय रोज तरी प्रॉब्लेम रोज की ही घालती, बिंदी काढायची, ती साड्या घालायच्या, काष्ट्यावर तसल्या नेसायचं, लय चालतं काय पण तिला ती याडच लय शिकायचं नाद आहे तसला. मी फक्त पण असू दे, ती काय शिकलेलं काय वाया जात नाही, ती चांगलंच आहे म्हणावं. मी फर्स्ट टाइम हेअरस्टाईल पाडली. बरं असू दे, मग चांगलं दिसतात. आणि हा व्हिडिओ कसा वाटतो सगळ्यांनी कमेंट करून सांगा बरं का. आणि ज्ञानेश्वरीला नाही, तिला आवड आहे ती ते विण्या घालायची, लय माझ्यापेक्षा भारी भारी साड्या नेसती पण तपली ती. व्हिडिओ काढते, तुम्ही इंस्टाला व्हिडिओ बघितला असलं तर काय माहीत नाही. तर असो, बाय सगळ्यांना. कामं राहिली व्हिडिओच्या नादात. तुम्ही म्हणता रश्माताई व्हिडिओला वेळ देत जा, काढत जा, म्हणून सगळी कामं सोडून चला म्हणलं तुम्हाला व्हिडिओ दाखवा. मोबाईल लावायचा चार्जिंगला आधी.